नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? आणि चला, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काल होता रविवार आणि रविवार स्पेशल म्हणजे नॉनव्हेजचा वार. तर हे बघा, हे आहे बोकडाची मुंडी आणि आपली नवीन रेसिपी. तर याच्यामध्ये आपण अजून काहीतरी मिक्स करणार आहोत, कलेजा आणि फेफडा. तर हे सगळं आपण काढून घेणार आहोत पिशवीतून. आणि बघा, मी तो काढून घेतलं आणि बघू शकता तुम्ही. तर चला, आता आपण याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊया. 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं याला, म्हणजे जे काही केस वगैरे असतील ते सगळे निघून जातील गरम पाण्याने. तर स्वच्छ धुवून घेतलं की मग आपण याला परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि एका प्लेटमधून मी एका टोपामध्ये काढलेलं आहे याला. आणि आता एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे, त्याला धुवून बारीक चिरून घेतलं आहे. आणि चला, आता बघूया आपण पुढची रेसिपी. हे बघा, कांदा बारीक झालेला आहे. गॅसवर एक मोठा टोप ठेवला आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल घातलेलं आहे. आणि खडे मसाले घालायचे त्याच्यामध्ये: तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि 2 विलायची. आणि तेल गरम झालेलं आहे चांगलं. तर हा चिरून घेतलेला बारीक कांदा टाकून परतून घेऊया व्यवस्थित. तर तुम्ही कशी बनवता मंडळी मुंडीची भाजी किंवा मुंडीचं कालवण, मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, कांदा आपला परतून झालेला आहे. याच्यामध्ये 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच मीठ घातलेले मी. आणि याला चांगलं परतून घेऊया. तर हे परतून होत आहे. आणि आता आपण धुवून घेतलेलं मटण याच्यामध्ये टाकून परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. आणि याच्यावर आपण मिक्स करून झालं की गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये, म्हणजे गरम पाणी टाकलं की वेगळीच चव येते. तर हे बघा, आपण मिक्स करून घेऊया. आणि मी जसं की तुम्हाला आधी विचारलं की तुम्ही कशा पद्धतीने बनवता, नक्की कमेंट करून सांगा. तर हो, तुम्ही नक्कीच खरंच चांगलेच बनवत असणार, पण ज्याची त्याची पद्धत वेगळी असते आणि हाताला चव ही वेगळी असते म्हणतात प्रत्येकाच्या. तर चला, आपण इथे लसूण सोलून घेऊया. मी ते लसूण सोलून घेतलेलं आहे, अद्रक सोलून घेतलेलं आहे. आणि याला मध्ये मध्ये आपलं बघत राहायचं. आणि हे मी पाणी ठेवलेलं गरम टाकून घेतलेलं आहे आणि दुसरं पाणी परत प्लेटमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे वरती. तर चला, आता आपण अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेऊया. तर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे 2 चम्मच पेस्ट. तर हे बघा, आपलं मटण चांगलं शिजतं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालूया. म्हणजे जास्त बारीक नाही केलं, जाडसर वाटून घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि परत याला झाकण ठेवून चांगलं शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. तर एक पॅन घेतलेला आहे मी आणि थोडंसं तेल घातलेलं आहे याच्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये आपण 4 लाल काश्मीर मिरच्या टाकणार आहोत अख्ख्या. आणि एक 50 ग्राम इतकं खोबरं सुकं. आणि 1 चम्मच खसखस आणि 2 इलायची, दालचिनी, स्टार फूल आणि काळी मिरी, लवंग. खडे मसाले याच्यामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आणि चला, आता मी तुम्हाला दाखवते भेजाची गंमत आपण कशा पद्धतीनं बनवलेलं आहे. याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकलेला आहे लालसर. तर याच्यामध्ये मी हा मेंदू टाकून याला व्यवस्थित परतून घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही मेंदूचं वाटण बनवून कसं आपण मुंडीचं कालवण बनवलेलं आहे ते. आणि रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर हे बघा, आपलं मटण इथे चांगलं शिजलेलं आहे. आणि हे मी मसाला मिक्सरमधून काढून घेणार आहे. याच्यामध्ये थोडासा कोथिंबीर घातलं आहे. हे मेंदूचं वाटण आहे. हे बघा, मसाले इथं मी घेतलेले आहे जे आपल्याला लागतात ते. इथे आहे धनिया पावडर, मटण मसाला, गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि कांदा लसूण मसाला. तर चला, हे वाटण आपण वाटून घेऊया. आपलं मटणही शिजलेलं आहे.
तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते मटण कसं शिजलं ते. मी याच्यामधलं थोडंसं काढून ठेवलेलं आहे. हे बघा, त्याच्यामध्ये थोडंसं टोप धुवून पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं काढलेलं आहे ते. हे बघा, मस्त शिजलेलं आहे मऊसूत. तर चला एका टोपामध्ये आपण टाकूयात तेल. 3-4 चम्मच तेल टाकून याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची, कोथिंबीर आणि जे आपण मी मसाले सांगितले होते मी तुम्हाला ते टाकून याला मस्त परतून घेऊया. आणि याच्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट टाकायची आहे, म्हणजे मी कांदा भाजून वाटून घेतला होता. आणि ही आहे मेंदूचं वाटण. तर याच्यामध्ये आपण हे मिक्स करूया व्यवस्थित, त्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तर याला आपण झाकून ठेवूया 1 चम्मच मीठ टाकून व्यवस्थित परतून. आणि व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, आपला मसाला तेल सुटेपर्यंत फ्राय झालेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये मटण टाकून घेऊया आणि भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये मस्तपैकी. कुठली रेसिपी बघायची आहे तुम्हाला, जर नवीन नवीन रेसिपी बघायची असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. तर हे बघा, अशा पद्धतीनं आपलं कालवण तयार झालेलं आहे. तर नक्की या खायला आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय, काळजी घ्या.